त्यांच्यामुळे आपलं शिक्षण होतं, आपलं आयुष्य घडतं. ज्या टीचरमुळे आपलं आयुष्य घडतं किंवा आपण पुढे जात असतो त्यांना काही अंशी मिळेल किंवा आता थोडंसं प्रमाण वाढत चाललेले त्यांनाच वाईट गोष्टी सहन कराव्या लागतात. त्यामध्ये सर 11-12ला या अपयशाला मुले आल्यानंतर पडून जाण्याचं प्रमाण जास्त आहे. जसं मी म्हणेल की टाळी वाजवा, टाळी अशी कधीच वाजत नाही. म्हणजे मी सुरुवात केली, मी टाळी कधीच वाजणार नाही. मी 2 बोट असेल तर थोडीशी सुरुवात होईल, 3रं बोट आणखीन जोरात चालेल, सगळे बोट करेल त्यावेळेसच टाळी वाजेल. मला फक्त तुम्हाला दोष द्यायचा नाही किंवा मुलांना दोष द्यायचा नाही, कदाचित त्या दोघांमध्ये असेल. आणि तुम्ही साधा विचार करा, ज्यावेळेस या वयामध्ये किंवा 11-12 असेल किंवा अपयश असेल पडून जाण्याचा मार्ग आपण अवलंबत असतो, त्यावेळेस आपण आपल्या आई वडिलांना मारल्यासारखं असतं, त्यांचं 10-10 वर्षांनी आयुष्य कमी केल्यासारखं असतं. ज्या घरामध्ये मुलगी पडून जाते, त्या घरामधला मुलगा पडून जातो, त्या घरामध्ये काही चांगलं वातावरण असत नाही, खूप वाईट वातावरण आहे. म्हणून तुम्ही सगळे इतके विद्वान आहात. एक प्रोफेसर होण्यासाठी किंवा आणखी मोठ्या कमिटीवर जाण्यासाठी जसं आपल्याला गुगलचं काही ऍप असतात किंवा गुगल सायटेशन असतात, तसे विद्वान आयडी म्हणून आलेला आहे. ज्याच्याकडे विद्वान आयडी आहे, विद्वान आयडी हा जगामध्ये प्रत्येक व्यक्ती असेच करतो, माझी क्वालिटी काय, तुमची काय क्वालिटी काय. नुसतं विद्वान आयडी ऑफ संजय केत्र टाकलं की तिथं दिसतं तुम्हाला रेटिंग मिळतं 10 पैकी किती असतं, काय असतं ते जे सगळं बघत असतं. अगदी तशाच पद्धतीनं तुम्ही विद्वान आहात, तो आयडेंटिटी तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही खूप हुशार आहे हे मला यामध्ये सांगायचंय. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप चांगला अचिव्हमेंट केलेले, कोणाला 90, 90+, 98, 99 मार्क असे पडलेले आहेत. मला वाटतं आमचे सहकारी अधिकारी सर होते, त्यांची कन्या इथं शिकत होती, मला वाटतं 2015च्या असतो. म्हणजे ती महाराष्ट्रामध्ये पहिली मुलगी आली, याचा अर्थ ही शाळा म्हणजे एक सोने. या शाळेमध्ये शिकवणारे सगळे टीचर हे प्लॅटिनम आहे, सोन्यापेक्षा जास्त किमतीचं असलेलं प्लॅटिनम असतं. आणि तुम्ही विद्यार्थी तुम्हाला मिळते, तुम्ही सोनं घेऊन बाहेर निघताय, मग त्या सोन्याचं लोखंड करायचं म्हणजे लोखंड गंजत असतं, आपल्याला गंज लावायचा का प्लॅटिनम सारखं टीचर सारखं आपल्याला चमकायचं. ही एक धुमघाट तुमच्या मनामध्ये तुम्ही मांडली पाहिजे. मी सांगत होतो तुम्हाला, एवढं तुम्ही हुशार आहे, पडून जाण्याच्या नादाला लागू नका. 2-3च वर्ष तुमच्या आयुष्यात खूप महत्वाचे असतात, 11वी 12वी आणि एफ-वायला तुम्ही मेडिकलला जा, इंजिनिअरिंगला जा किंवा आमच्याकडे BSc ला या किंवा BA ला या. आता BA BScचं BComचं सांगत असताना जरी कमीत कमी मार्क या 12वीला पडले, मी म्हणेन 34 मार्क पडतील, 35 मार्क पडतील किंवा 40 मार्क पडतील, खूप प्रयत्न केले पण काय करणार असतो, तरी खचून जाऊ नका. खूप साऱ्या संधी आयुष्यामध्ये आहेत. आता तुम्हाला सगळ्यालाच इतकी चांगली मार्क आहे, मग तुम्हाला 1-2 वर्ष मार्क कमी पडले म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही. खूप साऱ्या संधी आयुष्यामध्ये आपल्याला दिलेल्या असतात. मी तर म्हणेन कदाचित मार्क एका ठिकाणी कमी पडले म्हणून तुमची दुसरी चांगली संधी तुमची वाट बघते, असा आपण एक पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये असायला काय हरकत नाही. म्हणून जरी आपल्याला ऍडमिशन मिळालं नाही या डिग्री कॉलेजला, इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा मेडिकल कॉलेजला, तरी तुम्ही घाबरून जाण्याचे कारण नाही. खूप चांगली संधी आणि खूप चांगले मार्ग तुमच्यासाठी वाट पाहत आहेत. त्यासाठी जवळपास पाहिलं तर आपल्या महाविद्यालयामध्ये खूप सगळ्या सुविधा तुम्हाला मिळालेल्या दिसतील. आणि गेटच्या कॅम्पस मधून आतमध्ये आल्यानंतर जसं प्रसन्न तुम्ही दिवसभर प्रसन्न राहता आणि पुन्हा बाहेर जातानाही प्रसन्न मनचिंतानं बाहेर पडत असतात. म्हणजे ज्यांना मार्क मिळतील त्यांनी टॉपला जायचं, ज्यांना मार्क मिळणार नाही त्यांनी सुद्धा टॉपला पोहोचायचे. आमच्याकडे अशी खूप सारी उदाहरणं आहेत, ज्यांना 12वीला खूप कमी मार्क आहेत, 42, 38, 48 मार्क आहेत, अशी मुलं 90, 92 मार्क विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये पाडतात, पहिली येतात आणि सगळे टॉपला जातात. माझं उदाहरण सांगतो, मला 12वीला फक्त 58%. मी BSc केलं, MSc केलं, PhD केलं, विद्यापीठामध्ये चांगल्या पद्धतीने जॉब करतोय, खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या जबाबदाऱ्या मी हँडल करतोय. त्याचे एकमेव कारण असं की मार्क नाही. मार्क हे फक्त पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवेशाची एंट्री असते, एवढंच लक्षात घ्यायचं. पुन्हा पुढे तिथे एंट्री झाली की मला एवढी मार्क मिळाले मग मी खूपच हुशार आहे, माझ्यापेक्षा कुणी मोठं नाही असं न समजता माझ्यापेक्षाही बडचड असणारी माणसं आहेत,
माझ्यापेक्षाही मोठे असणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्याबरोबर मला स्पर्धा करायची आणि ती हसत खेळत करायची. जीवन हे अनमोल आहे. हे जीवन आपल्याला जगत असताना जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे आणि तो आनंद घेण्यासाठी आपण शिकत असतो. जर तुम्हाला तो आनंद घरीच मिळत असता तर कदाचित तुम्ही घरीच थांबला असता, घरीच आई वडिलांना मदत करू शकला असता आणि तिथंच आनंद घेत असता. पण आई वडील जे आनंद घेतात त्याच्यापेक्षा आपल्याला एक वेगळा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. याच्यासाठी आपण सगळेजण शिकत असतो आणि एवढे बुद्धिमान तुम्ही कुशल आहात. कुशल याचा अर्थ की पुढे स्किल कोर्स तुमच्यासाठी येऊ घातलेले. म्हणजे जसं की मी म्हटलं की माझ्या बुटाचं पॉलिश मी करतो, माझं घर सुद्धा मी झाडत असतो, कधी कधी माझं बाथरूम सुद्धा मी स्वच्छ करत असतो. याच्यात मला लाज वाटत नाही. त्याचं कारण असं की जी लोक काम करतात त्यांना लाजाचे काहीच कारणच नाही. हे काम केल्यानंतर जे काय मला म्हणतील, लोक काय मला म्हणतील, अरे तुम्ही लोकांसाठी जगता का तुमच्यासाठी जगता? मला वाटतं आपण आपल्यासाठी जगतो. आपले विचार आपल्या जवळ असतात, ते विचार चांगले जर तुमचे असतील तर या जगामध्ये तुम्हाला कुणी हरवू शकत नाही. या जगामध्ये सगळेच महान झालेले असतील. मी बऱ्याच वेळा म्हणतो की ही शाळा खूप श्रीमंत आहे. श्रीमंत या अर्थाने पैशा पाण्याने नाही. एवढे गुणवान, एवढे श्रीमंत विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे मला वाटतं पहिला झाप असायचा, मोठाची मोठा, सगळ्यात मोठं झाप असायचं की त्यामध्ये सगळंच काय घरामध्ये बसायचं. म्हणजे तशा पद्धतीचं तुमच्या मेंदूची पॉवर आहे. खूप प्रचंड पॉवर तुमची मेंदूची आहे आणि एवढं हुशार विद्यार्थी आहेत. ते हुशार विद्यार्थी आणखी पुढे जाऊन चमकावे, समाजामध्ये तुमचं चांगलं गुणगान व्हावं, नाव वाढावं, याच्यासाठी तुम्ही प्रयत्न हे सगळं समाज करतोय. पुढे जाऊन मी सांगेन की तुम्ही म्हणाल की सर मला तर काही नोकरी मिळणार आहे, मी कुठेतरी पैसे कमावणार आहे, याचा मला एकट्यालाच फायदा होणार आहे. अजिबात नाही. ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करता, ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही डॉक्टर म्हणून किंवा नर्स म्हणून काम करता, ज्या समाजामध्ये तुम्ही वकील म्हणून काम करता, ज्या समाजामध्ये पोलीस म्हणून काम करता, हे सगळेचे सगळे घटक प्रामाणिकपणे काम करतात आणि हे काम करत असल्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय बाजूला होते. समाज सुधारतो. समाज सुधारला की देश सुधारतो. देश सुधारला की जग सुधारतं. म्हणजे समाज सुधारवण्याचं, देश सुधारवण्याचं काम हे तुमच्या हातून होणार आहे. तुम्ही खूप श्रीमंत आहात आणि अशी श्रीमंती देशाच्या उपयोगी हो, या निमित्ताने एवढंच मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्याला सर्वांना परीक्षेसाठी टेन्शन फ्री राहून परीक्षा देता यावी आणि उज्ज्वल भविष्य घडावं यासाठी महाविद्यालयाच्या वतीनं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि 11वीला तुम्हाला बाहेर जाताच आलं नाही तर दैवडी महाविद्यालय मध्ये चांगली सुविधा आहे. तुम्ही त्याचाही आस्वाद घेऊ शकता, तिथेही येऊ शकता आणि आपल्या करिअरच्या नव्या दिशा पुढे वाढवू शकता. एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय जय.